थांबा थांबा थांबा, कोकणातल्या तुळशीचं लगीन आणि त्याची आख्यायिका तुमका माहिती आहे का? तर ह्यो व्हिडिओ नक्की बघा. तर आज असा कोकणातल्या तुळशीचा लगीन. सकाळी तयारीक लागलो. उसाचा वाट, दिंड्याची काठी, मांग्याची काठी आणि आवळे आणि चिंच पण काढून घेतली. जशी संध्याकाळ झाली तशी लग्नाची तयारी करू घेतलो. नवरा नवरीक नटवून घेतलो, रांगोळी काढून घेतली. मग बाजूच्या वाड्यात भटजी काका इल्ले. पण तुळशी हे का करतात याची आख्यायिका तुमका माहिती आहे का? तर अशी असा शंखचूड नावाचो राक्षस होतो. त्याची पत्नी तुळशी होती आणि भगवान विष्णूचा विवाह पण या कथेत शंखचूड या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने त्याचा वध केला. मग तुळशीने पतीच्या मृत्यूनंतर तिच्या देहाचं रूपांतर तुळशी वनस्पतीमध्ये केला आणि ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय झाली. म्हणून कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीच्या दिवशी विष्णू हे तुळशी विवाह करतात. तर अशी ही आख्यायिका असा. मग मंडळी, तुमका माहिती होती का? कमेंट मध्ये नक्की सांगा. मग बघता बघता आमच्या घराकडे भटजी काका भटजीने आपला मंत्र म्हणान लगीन लावून घेतले. लगीन झाल्यावर सगळ्यांका चिरमुले वाटून आणि त्याच्यानंतर बाकीच्या घरांची सुद्धा लग्न लावून घेतले. आणि त्याच्यानंतर रात्री आमचे सगळे वाड्यातले जमा जाऊन सगळ्यांकडे चिरमुल्या फिरतात. तर असं होता कोकणातला पारंपरिक तुळशीचा लगीन. कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि माका फॉलो करू विसरा नका.